गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. समर्थ सेविकेरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. वार बुधवार आपल्या मार्गदर्शनाचा दिवस. बघा, आपल्या जवळपास आपले 20,400च्या वर सेविकरी आहेत आणि ऍडमिन मीटिंग मध्ये 575च्या आसपास दाखवत आहेत. मार्गदर्शन मीटिंग मध्ये 575च्या आसपास दाखवत आहेत. तर संख्या वाढणं अपेक्षित आहे. कमीत कमी 1000 लोक तरी असले पाहिजेत. जास्तीत जास्त 1500. तेव्हा कार्याची प्रगती आपली वाढेल. हे ऍडमिन ह्या मीटिंग्स, मार्गदर्शन मीटिंग्स आपलं आयुष्य क्षणार्धात बदलू शकतात. आपण ज्या प्रश्नांच्या शोधामध्ये आहात, कदाचित स्वामी कृपेने आपल्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मिळू शकतात. तुमच्यासाठी हे उत्तम साधन, उत्तम पर्याय म्हणून आपण आध्यात्मिक चर्चा जीवनामध्ये, आयुष्यामध्ये ज्या चर्चांचा खोलवर कधी विचार केला जात नाही, ज्या चर्चा आपल्याला कोणी समजावून सांगत नाहीत, अनेक प्रश्न आपल्याला पडतात, त्याचे उत्तर आपल्याला स्वतः त्याचा शोधबोध घ्यावा लागतो आणि वैयक्तिक संशोधन, गुरूंवरती गात निष्ठा ठेवून आपल्याला हा जीवनाचा खडतर प्रवास, आध्यात्मिक वाटेचा आपल्याला चालायचा असतो. जसं रणांगणावरती युद्धाला जाताना शस्त्र अस्त्र खूप महत्वाची, योग्य दिशा महत्वाची, कुठल्या वेळेस कुठलं शस्त्र चालवलं पाहिजे, अशा कला शिकवल्या जात होत्या. किंवा आता कुठल्याही युद्धामध्ये, मग महायुद्ध असो, सगळ्यात जास्त भर शस्त्रांवरती असतो. शस्त्र जर पॉवरफुल असले तर स्वाभाविकच विजय त्या देशाचा होऊ शकतो. कशामुळे? ते शस्त्र पॉवरफुल होती म्हणून. वैज्ञानिक अस्त्र ती शक्तिशाली असली पाहिजे, तेव्हाच आपण युद्धावरती विजय मिळवू शकतो. आणि विचार प्रणाली, युद्धाची गती योग्य असेल तर सहज यश हे मिळू शकतं. युद्ध करणं तर तसंच कुरुक्षेत्र ते फार मोठं युद्ध झालं. अधर्म आणि धर्म या दोघांची लढाई त्या ठिकाणी झाली आणि स्वाभाविकच भगवान कृष्ण धर्म पक्षामध्ये होते आणि त्या ठिकाणी धर्माचा विजय झालेला आहे. तसं आध्यात्मिक वाटेवर चालत असताना गुरु आपल्याला वाट दाखवतात, पण आपलं शस्त्र काय असलं पाहिजे? आपलं शस्त्र गुरूंवर असलेली दृढनिष्ठा, आपली साधना आपल्याला चालवत असते. बळ देण्याचं काम साधना करते. आपलं वैयक्तिक जप, तप, अखंड नामस्मरण, पारायण ह्या गोष्टी आपल्याला आध्यात्मिक वाटेवर चालवत असतात. गुरु आपल्याला सुख दुःखात, कुठल्याही प्रकारचं सुख असो, दुःख असो, ते ज्ञानात स्थित करण्याचा प्रयत्न करत असतात आणि आध्यात्मिक वाट आपलं पुढे सरकवण्याचा प्रयत्न करत असतात. गुरु काहीच करत नाही, सगळं करायचं, पावलं आपल्याला चालायची असतात. फक्त बोट धरण्याचं काम गुरु करतात, पडल्यास तर उठवण्याचं काम करतात, पण ती वाट आपल्यालाच चालवावी लागते.
आणि ती गुरूंवरती असलेली दृढ निष्ठा आणि आपली वैयक्तिक साधना या दोन गोष्टींवरती अवलंबून असतात. आपण केवळ इथून कामं होतात स्वामींचे म्हणून ह्या दरबारामध्ये येतात. मग तुमची कामं महाराज करतात म्हणून तुम्ही इथे येतात. पण आपलं स्वामींना आपलं वेगळ्याच पद्धतीचं काम करून घ्यायचंय. ज्या कामासाठी प्रभूने आपल्याला स्वामींनी आपला जन्म मानवी जन्माला घातलाय. पण आपलं काय होतं, संसाराच्या प्रगाढ मायेत आपण फसून आपलीच योजना प्रयोजना आपण नियोजन करत असतो आणि आपल्या स्वामींचं गुरूंचं नियोजन काही औरच असतं आणि आपलं नियोजन काही औरच असतं. आपल्याला वाटतं एवढी साधना करून एवढे मार्ग मोकळे होतील, आणखी एवढी साधना करून आपले पुढचे मार्ग मोकळे होतील. पण प्रभूंना तुमचा खरा मार्ग मोकळा करायचा असतो. याच्याकडे आपलं लक्षच नाही. देवाचं मन कसं असतं हे आपल्याला माहितीच नाही. आपण फक्त आपल्याच मनाचा विचार करत असतो. ठीक आहे, स्वामींवर तुमची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, काही हरकत नाही. साधना पण आहे, काही हरकत नाही. पण मनामध्ये नाना प्रकारचे विचार असतात. संसारामध्ये शारीरिक, मानसिक, भौतिक, अधिभौतिक अनेक प्रकारच्या समस्या असतात. त्या समस्यांवरती आपल्याला निदान लावावं म्हणून आपण कोणीतरी सांगेल नाही आपण सेवा करू, आपलं एवढंच ध्यान चालू असतं. आपल्याला त्याचा शोध नाही, अध्यात्माचा, अंतरात्म्याचा, देहाचा, मनाचा, बुद्धीचा. आपल्याला तर विवेकच नाही हे सगळं क्रिया प्रक्रिया जाणून घेण्याची. शरीर काय आहे, शरीरामध्ये हे जे मन आहे याच्या क्रिया प्रक्रिया काय आहेत, ते आपल्याला कसं खेळवतं, कसं हसवतं, कसं रडवतं. त्या मनाला लागली ती बुद्धी, तिची विचारसरणी काय. जेव्हा गुरुकृपा होते तेव्हा त्या बुद्धीला विवेक लागतो आणि उत्कृष्ट ती उच्च कोटीचा विवेक जेव्हा तो जागृत होतो तेव्हा ती बुद्धी ते भगवतमय करते आपल्याला. तर हे साधन भगवतमय करण्याचं साधन म्हणजे एकमेव भक्ती. भगवंताची भक्ती, दृढ श्रद्धा, निष्ठा आपण कशी ठेवावी आणि आपण स्वामींवरती प्रेम कसं करावं, दत्तप्रभूंवरती प्रेम कसं करावं, याचं एकमेव उदाहरण आपण आपल्या ह्या मानवी जीवनामध्ये आपण याची दखल घेऊन पुढे आपण काहीतरी सिद्ध प्रमाण याचं ठेवलं पाहिजे. यासाठीच मानवी जन्म आहे. इतर कारणांसाठी भगवंताने आपल्याला जन्म दिलेला नाहीये. इतर कर्म करणं ठीक आहे, कर्तव्य संसारातली सगळे गरजा पूर्ण करणं ठीक आहे, पण त्यातला उत्तम एक पर्याय आपण आपलं जीवनाचं अनुसंधान, परम अनुसंधान आपण त्या परमेश्वराशी, गुरुचरणांशी, त्या भगवंताशी आपण एकनिष्ठ होऊन त्याची सेवा साधना केली पाहिजे. आणि त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आपल्याला माध्यम गुरु लागतं. भक्तीसाठी भक्ती आपण करू शकतो, पण ती ज्ञानयुक्त भक्ती करावी आणि भगवंत समजून यावा त्यासाठी गुरु खूप महत्वाचा असतो. ते माध्यम जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला भगवतमय होता येतं. तर त्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे रामायण महाभारतातले उदाहरण, अतिउत्तम शिष्य, गुरु प्रणाली याचे सांगितले जातात. त्यातलं सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे मारुती आणि प्रभू रामचंद्र. यापेक्षा मोठं उदाहरण या ब्रह्मांडात तर नाही. गुरु शिष्याचं, अर्जुन आणि कृष्ण, भक्तीतले हे सर्वोत्तम पात्र आहेत. या सर्वोत्तम पात्रांची तुलना इतरांशी केली जाते. हे आपल्या सर्वांचे इन्स्पिरेशन आहेत. तिथून आपण प्रेरणास्थान घेऊ शकतो की भक्ती कशी करावी. कृष्णाने कशी केली, अर्जुनाने भक्ती कृष्णावर कशी केली, मारुती रायांनी प्रभू रामचंद्र कसा भजला. गुरु शिष्य उत्तम उदाहरण. तसे अनेक उदाहरण आहेत, पण या उदाहरणांसारखे उदाहरण कुठेच नाहीत. म्हणून मारुतीरायांनी जसा राम भजला, दृढ निष्ठा जशी अर्जुनाने कृष्णावरती ठेवली,
अनेक परीक्षा घेऊन अर्जुन उत्तम भगवंताशी संलग्न कसा राहिला याचे उदाहरण आपण ठेवून आपण सुद्धा गुरूंवरती म्हणजेच आपल्या प्रभूंवरती स्वामींवरती निष्ठा, प्रचंड प्रेम, साधना, अखंड नामस्मरण आणि वैयक्तिक जप तप साधना हे मगाशीच म्हटलं मी आध्यात्मिक वाटेवर चालताना आपल्याला आघात काय करतात, शारीरिक आघात करतात. बाहेरचे लोक आघात आपल्याला जास्त करू शकत नाहीत. शरीराचे जे बंधन आहेत, शरीराचे जे नाते आहेत ते आपल्यावरती विशेष आघात करू शकत नाही. बाहेरचे नातं आपले किती आघात करणार, त्याचं नुकसान आपलं जास्त होत नाही. पण आपल्या अंतरंगामध्ये काही षड्रिपू म्हणजे हे फार मोठे शत्रू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, द्वेष, मत्सर, मद हे जे इतके जबरदस्त 6 प्रकारचे शत्रू आहेत आपले की ते मानवाचं अनंत जन्मापासून नुकसान करतायत. आणि जगतातली माया ही प्रकृती ही आपल्याला त्या परब्रह्माचं छेदन करून देऊ शकत नाही किंवा परब्रह्म पूर्ण ब्रह्म शक्ती त्याच्याशी मिलन आपलं करून देत नाही. तर आपले सगळ्यात मोठे दुश्मन असतील, बाह्यांतर्गत तर कुठलेच दुश्मन नाहीत, पण आपल्या अंतरंगातले दुश्मन फार वाईट आहेत. जर लढायचं असेल तर त्यांच्याशी लढा. आपल्याला चटकन क्रोध काय येतो, आपल्या मनात लोभ का, द्वेष का, मत्सर का, काम सतत आपल्या मनात का असतो. पापाचा बाप लोभाला म्हणतात. जिथं अतिशय लोभ आहे तिथं भयंकर पाप आहे. जिथं क्रोध आहे तिथं सत्यानाश आहे. जिथं काम आहे तिथं अनेक प्रकारचे रोग आहेत, नाना प्रकारचे विकार आहेत. आता लोभाला काय मर्यादा असतात, सीमा असतात. त्याची जर आपण दक्षता घेतली तर त्याचं रूपांतर, लोभाचं रूपांतर आपल्या कर्मात पापात होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. क्रोध करावा, त्या क्रोधाने मंगलच व्हावं कोणाचंही अशी भावना ठेवून, पण त्या क्रोधाचं रूपांतर विनाशात होऊ नये याची आपण व्यवहारात दक्षता घेतली पाहिजे. कामाला कुठल्याच प्रकारचं नातं नाही. आई वडील, भाऊ बहीण, मित्र, पुत्र पुत्री असं कुठल्याच प्रकारचं नातं हे कामाला नाहीये. हा कामदेव विषयाला कुठलंच नातं घेऊन येत नाही. तर याला प्रोत्साहन जर दिलं तर नाना प्रकारचे दोष, पाप, विकार त्याने जन्म घेतले जातात आणि आपण आध्यात्मिक वाटेवरती आपलं पतन किंवा त्यातून आपण हकलपट्टी केली जाऊ शकते. किंवा आध्यात्मिक जगतामध्ये या गोष्टींना आपण अधिक स्थान जर दिलं तर या वाटा आपल्याला कठीण होतात, आपण ते चालू शकत नाहीत. तर त्यासाठी गुरु दीक्षा, आणि ही दीक्षा म्हणजे काय असतं, आपल्या मनाला लावलेले कर्माची बंधनं, धर्माची बंधनं. आणि एक चार्जिंग केली जाते, सुपर पॉवर चार्जिंग असते ती वैयक्तिक साधनाने आपल्याला मिळवायची असते. त्याला विशिष्ट बंधनं, मर्यादा, अनेक प्रकारचे नियम घालून दिलेले असतात. आणि ती गुरूंची क्रिया प्रक्रिया आध्यात्मिक वाटेमध्ये आपल्याला विशिष्ट बंधनात घडवते आणि ती अध्यात्माची वाट आपल्याला पुढे चालायची असते. हे सर्व क्रिया प्रक्रिया कठीण जरी असल्या तरी या संसारात आपण घोर कलियुगामध्ये योगिक साधना न करता भक्तीची साधना जर आपण केली तर निश्चितच भगवंत आपल्या आयुष्यामध्ये जो खरा ससोटीचा भक्त असेल, उत्तम भक्त असेल, त्याच्या आयुष्यामध्ये एक स्वामी चरित्र, एक गुरुचरित्र घडल्याशिवाय राहत नाही. एवढे अनुभव ही परमशक्ती दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची आपल्याला देत असते. स्वामींना अपेक्षित फक्त भाव असतो. त्या भक्तिभावाच्या माध्यमातून आपण स्वामींकडे जाऊ शकतो. स्वामींचा आधार आपण ज्ञानासाठी घ्यावा, स्वामींचा आधार आपण जगत कल्याणासाठी घ्यावा, परम शांतीसाठी घ्यावा. पण स्वामींचा आधार प्रॉपर्टी मिळवण्यासाठी किंवा व्यवसायाचं रूपांतर करण्यासाठी असं कधीच करू नये.
याचे परिणाम जेवढा आपण भगवंताजवळ जातो तर अक्षय पुण्याकडे वळतो, पण भगवंताजवळ जात असताना कळत नकळत चुका भगवंताला क्षम्य असतात, माफ असतात, पण जाणून बुजून चुक्या करणं आणि स्वामींचा आधार घेऊन आपण चुकीची कामं करणं, तर याला धर्मबंधनामध्ये वज्रलेपासारखी दोष म्हटले जातात आणि कालांतराने हे दोष प्रखरतेने अनेक जन्मात आपल्याला भोगावे लागतात. गुरूंच्या सानिध्यात परमशांतीचा अनुभव चटकन मिळतो, गुरूंच्या सानिध्यात परमज्ञानाचा अनुभव चटकन मिळतो, पण गुरूंच्या सानिध्यात दोषयुक्त वाग नसलं तर वज्रलेपासारखी, जसा आपण म्हणतो अक्षय पुण्याकडे मनुष्य वळतो की त्याला अनेक जन्मांपर्यंत ते पुण्याचा गाभा हा अक्षय असतो. वारंवार आपण ते पुण्य भोगत असतो, उपभोगत असतो. तसंच चुकीची जर कामं गुरु कक्षेत जर झालेत तर ते वज्रलेपासारखे असतात आणि तिला कित्येक जन्म त्या क्रिया प्रक्रियेतून आपल्याला भोगून ते कर्म संपवावे लागतात. आपले कित्येक जप तप त्यात वाया जातात. म्हणून कर्म करत असताना काही प्रमुख दोष आपण लक्षात घ्यावे. खोट्या साक्ष देऊ नये, सामूहिक अपराध करू नये, गुरूंची निंदा, गुरूंविषयी अपव्यवहार, अभद्र बोलणं, गुरुहत्या, गुरुनिंदा हे सुद्धा वज्रलेपासारखी पाप आहेत. कित्येक जन्म आपल्याला हे पाप फेडावे लागतात आणि कुठल्याही देहामध्ये नरक यातना भोगावे लागतात. मग आता तो मानवी देह असतो, नरकातला देह असतो, 84 लक्षणीतला देह असतो, तर त्या देहांना प्रचंड पीडा भोगावे लागतात. म्हणून कर्माची बंधनं, कर्माचे नियम, गती हे फार कठीण आहे. ते कुठल्याही देवाधिकांना क्षमा करणार नसतं, ते भोगून पोवणार असतं. सामान्य मनुष्य असो, 84 लक्ष योनी असो, नर असो किंवा देवता असो, त्यांना ती घडलेली कर्म ती नियोजित त्याच्या नियमानुसार ती भोगून संपवावी लागतात. अनेक अवतारणा देखील देवी देवतांच्या ही कर्मबंधनातून सुटका होत नाही. तर उच्च दिव्य कर्म कशी करावी त्याचा परिपाठ म्हणजे अध्यात्म. अतिशय बुद्धिमान बनणं महत्वाचं आहे. हनुमंतासारखा मारुती चातुर्य होता, बुद्धिवत, बुद्धी त्याची प्रखरता तशीच होती आणि बळ पण तसंच होतं, चातुर्य पण तेवढंच होतं. प्रत्येक देवतांची एक ओळख आहे. भगवान शंकर म्हटले तर भोलेनाथ म्हटले जातात, अतिशय भोलेनाथ. आणि क्रोधिष्ठ झालेत मग त्यांच्या पुढे कोणी थांबत नाही. विष्णू खूप चातुर्याचे देवता म्हटले जाते, हुशार, अगदी झटपट हजरजबाबी. एकदा सहज भगवान विष्णूंकडे शनिदेव आले, समोर लक्ष्मी होती. तर शनी आणि लक्ष्मीने म्हटलं, भगवंता तुम्हाला आम्हा दोघींमध्ये अतिशय प्रिय कोण? आता तर भगवंताने फार मार्मिक उत्तर दिले. सहज म्हटलं की लक्ष्मी तू येताना फार सुंदर दिसते आणि शनी तू जाताना फार सुंदर दिसतो. येताना आगमन लक्ष्मीचं अतिशय सुंदर असतं प्रत्येकाला, आणि शनी जेव्हा आपल्या कुंडलीतून जातो किंवा आपल्या राशी चक्रात जेव्हा तो निघून जातो अतिशय सुंदर असतो. शनी पाठमोरा तू फार सुंदर दिसतो आणि लक्ष्मी तू येताना फार सुंदर दिसते, असं म्हणून त्यांनी दोघांना उत्कृष्ट, त्या कुणालाच राग आला नाही. हे चातुर्याचे बोल भगवान विष्णूंचे होते. म्हणून शनी हा जो आहे, शनीचं दर्शन कधीही मूर्ती स्वरूपात घेऊ नये. शनीच्या चरणांचं दर्शन घ्यावं. सर्व ग्रहांमध्ये शनिदेव हे सर्वश्रेष्ठ ग्रह मानले गेलेत.
त्याचा आदर करावा. शनी हा पापकारक ग्रह नाही, तो कर्मदंड देणारा ग्रह आहे. आपल्या राशीमध्ये कळत नकळत काही अपराध झाले असतील तर तो आपल्या राशीत येऊन बसतो आणि त्या कर्माचा दंड वसूल करणारा असतो. म्हणून तो हा अनेक जन्मांच्या आपल्या महत्वाकांक्षा नष्ट करून देणारा शनी असतो. विरक्तीकडे, वैराग्याकडे नेणारा शनी असतो. म्हणून अतिशय पुण्यवान ग्रह म्हटलाय. ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ ग्रह कोणी जरी असेल तर भगवान शनी आहेत. ते जेव्हा आपल्या राशीमध्ये येतात तर खूप खेळ करतात. मग प्रभू रामचंद्रांच्या राशीमध्ये आले त्यावेळी त्यांना वनवास घडला. भगवान कृष्णांच्या राशीत आलेत तेव्हा त्यांना चंद्रमणी चोरण्याचा आरोप त्यांच्यावरती लागला. अनेक भक्तांच्या सहवासात जेव्हा तो शनी येतो तर अनेक प्रकारची पीडा घेऊन ते भोगवून संपवून त्यांना सर्व प्रकारच्या महत्वाकांक्षा नष्ट करून विरक्तीकडे आणण्याचे प्रयोग म्हणजे हे शनीचे असतात. त्याला कर्मदंड असतो. आपल्या कर्मदंडाच्या त्या प्रभावाने तो 7.5 वर्ष, आयुष्याच्या 7.5 वर्ष आपल्या राशीत तो येतो. तेव्हा आपल्याला भटकंती, पायाची शनी असेल तर खूप भटकंती करते, पोटाची असेल तर पोटाची विकार, डोक्याची असेल तर ते भ्रमिष्ट करून टाकते. तशी 7.5 वर्षभरातनं, आयुष्यभरातनं ती शनीची पीडा आपल्याला येत असते. पण गुरुकृपेने श्रीपाद चरित्र पारायण जर आपण वाचलं तर ती सहज 7 दिवसात शंकर भट्टाची 7.5 वर्षाची शनी केवळ 7 दिवसात प्रभूने काढली. तर गुरूंचं महत्व आयुष्यामध्ये किती मोठं असतं हे लक्षात घ्या. नंतर जन्मांची पीडा, गेल्या कित्येक जन्मांची पीडा आणि पुढच्या जन्मांची पीडा गुरु सहज आपल्या भक्तांचा उद्धार करत असतात. तर वैराग मध्ये आमचा 7 तारखेला ह्या 2024 इंग्रजी कॅलेंडरनुसार जे आपण नवीन वर्षाची सुरुवात करतोय, या नवीन वर्षाला 7 तारखेला वैरागमध्ये आपला हा सत्संगाचा कार्यक्रम असेल. त्याचबरोबर 25 जानेवारी पिठापूरला आपला 1 दिवसीय श्रीपाद चरित्र पारायणाचा आपला कार्यक्रम आहे. अद्भुत क्षण असेल त्या ठिकाणी आपण प्रभूंच्या 1 दिवसीय श्रीपाद चरित्र पारायण घेणार आहोत. जास्तीत जास्त संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित होऊ. जवळपास 1400-1500 संख्या आपली असेल आणि अद्भुत लाभ त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. हे जे काही आपण ऑनलाईनच्या माध्यमातून सेवा घेतो, साधना घेतो, कोणासाठी घेतोय? जगाच्या कल्याणासाठी. त्यापासून आमचा स्वार्थ काहीच नाही. आम्ही या सर्व माध्यमातून प्रभूंचं, स्वामींचं कार्य करतोय. अखिल जगताचं दुःख कमी व्हावं, त्यांचे सर्वांचे प्रश्न सुटावेत आणि प्रत्येक जीव हा स्वामीमय व्हावा, दत्तमय व्हावा. त्यांच्या सर्व संकट, दुःख नष्ट होऊन शारीरिक असो, मानसिक असो, भौतिक, अधिभौतिक, आर्थिक सर्व प्रकारच्या समस्या लोकांच्या सुटून भगवंताचा अनुभव त्यांना यावा. जीव आणि शिव हा एकत्र व्हावा, मध्ये कुठे अडकून न पडता. अनेक प्रकारचे जीव शापित, कोपित, बाधित असतील, त्यांचं सर्व निवारण करून तो परमेश्वर चरणी लीन व्हावा, ही आमची मूळची धारणा. प्रत्येक जीव हा शिवमय व्हावा अशी इच्छा धरून आम्ही हे स्वामींचं कार्य करतोय, दत्तप्रभूंचं कार्य करतोय. श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास सेवा केंद्र, तर ह्या आमच्या मूळ तत्वाचं नाव. तिथे कुठल्याही प्रकारचं थोतांड नाही, अंधश्रद्धा नाही, कुठल्याही प्रकारचा
व्यापार नाही, बाजार नाही, भगवंताचा भक्तीचा व्यवहार या ठिकाणी केला जातो. तुमच्याकडनं कुठल्याच प्रकारची लुटालूट नाही किंवा काही नाही. जगाचं कल्याण व्हावं यासाठी भक्तीची पेरणी प्रत्येक जीवात व्हावी यासाठी आमचा हा टास आहे. जे स्वामींना मानतात, जे दत्तप्रभूंना मानतात, ज्यांना खऱ्या अर्थाने स्वामी समजून घ्यायचे, त्यांचं कार्य समजून घ्यायचे, अशा जीवांनी कुठलाही विचार न करता सरळ सरळ आमच्याकडे यावं. विश्वात स्वामी समजून कोणी सांगणार नाही. विश्वामध्ये स्वामी तत्व काय आहे हे कोणीच समजावून सांगणार नाही. आधीच सांगतो. महाराज म्हणजे फार दिव्य शक्ती आहे, परब्रह्म शक्ती आहे, पूर्ण ब्रह्मशक्ती आहे. ती फक्त आम्ही लोकांना समजावून सांगू शकतो. उद्याच्या काळामध्ये एकमेव हेच हृदय भगवंत साक्षात दत्त महाराज, श्री स्वामी महाराज हेच हृदय घेऊन अखिल विश्वाला कार्य करणार आहे. आलेला काळ सांगेल. बाकीचे सगळे व्यापार संपलेले असतील. दत्त महाराजांचा, स्वामींचा, ज्यांनी व्यापार केलाय, ज्यांनी दुकानं मांडलीत, ज्यांनी प्रॉपर्टी जमा केल्यात, त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीना सील लागणार आहे. गव्हर्नमेंटच्या ताब्यात देणार आहेत सगळ्या प्रॉपर्टी. लक्षात घ्या. ज्यांनी स्वामींचा व्यापार केला त्यांचा कर्म हे कठीण असतं, बोलून दाखवत नाही. आलेल्या काळात ते चुटकीसरशी त्याचं उत्तर देत असतं. महाराजांना फक्त भक्ती अपेक्षित आहे. भक्ताकडून भाव भक्ती भरभरून देतात. आम्हाला कुठेच कमी केलं नाही महाराजांनी. 2 टाइमच मला अगदी आरामात मिळेल. माझी अवस्था कशी असो, पण प्रभूंनी, स्वामींनी मला भरभरून दिलाय. मला कसलीच चिंता नाही. त्या माध्यमातून असंच आम्हाला कार्य करायचं आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांना जागृत करायचं. ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांना जागृत करायचंय, स्वामी भक्ती शिकवायची. ती प्रेरणा घेऊन आम्ही तुमच्या पुढे येतोय. उद्या उठून विश्वामध्ये आमचेच ग्रंथ चालतील. का सांगतोय असं एवढे? ते शुद्धीकरण केलेले असतील, पावित्र्ययुक्त असते. गुरुचरित्र असो, श्रीपाद चरित्र असो, नवनाथ असो. भगवंताचं खरं, भगवान कृष्णांचं खरं खरं भागवत तुमच्या पुढे आणू. खरं खरं म्हणजे काय? सगळ्या त्याच लीला असतील, पण त्या ज्या लीला आपल्याला माहित नाही त्या पण लीलांचा आपण अभ्यास करूया. खरा कृष्ण लोकांकडून समजावून सांगण्याचा प्रयत्न करूया. देवांना कळत नाही, कदाचित भक्तीतून कळाला तर कळाला, आणि गुरुकृपेतून कळाला तर कळाला. हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती एवढी विशाल, एवढी मोठी आहे, प्रचंड आहे. तिचा अभ्यास करताना सारे ऋषी, सारे देवता पूर्ण पडतात. एवढं विशाल तत्वज्ञान हे भारतीय हिंदू सनातन संस्कृतीमध्ये आहे. पूर्ण ब्रह्म अशी ही शक्ती आहे. त्यात सिंहाचा वाटा महावैष्णवांचा आहे. महावैष्णव आतापर्यंत जेवढे इतिहासामध्ये महावैष्णव होऊन गेले यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी भगवत शक्ती समजून सांगण्याचा अनेक वेळ प्रयत्न केलाय. संत संत असतात, त्यांचे व्यवहार एवढे जबरदस्त असतात, अनाकलनीय असतात. सामान्य माणसाला ते न कळणारे असतात. आपण संतांना फक्त चमत्कार, बाबा, बुवा एवढंच मानतो. काही कीर्तनकार येतात, त्यांचा बिझनेस करून निघून जातात. विठ्ठल 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 करून मोठमोठे त्यांचे काय अभंग म्हणून झालं का, त्यांचं काय थोडाफार बाजार व्यापार झाला का, गेले ते विठ्ठलाचे व्यापारी, व्यापार करून गेले. आमचे तुकाराम महाराजांनी कधी विठ्ठलाचा व्यापार केला का? अहो सत्संगाचे पैसे, किती केविलपणे अवस्था आहे धर्माची.
कुठलाही संघ जेव्हा निस्वार्थीपणे काम करतो तोच खरा सत्संग. जिथून पैशांची मागणी आली तो सत्संग नाहीच मुळात. जिथं निस्वार्थ आहे तोच खरा संघ, तोच भगवंताचा संघ असतो. जिथं कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, जिथं स्वार्थापायी भगवंताची सेवा केली जाते, तिथून काही हट्टहास आपला पुरवला जातो, तिथं भगवंत निवास करत नाही. ग्रंथ संपदा एवढी विशाल आहे, जसं गुरुचरित्र 5वा वेद म्हटला गेलाय. याचा व्यापार कधीच करू नये, कधीच नाही. नवनाथ या ग्रंथांचा व्यापार कधीच करू नये. सुलभ भागवत ग्रंथ सुलभ म्हणणार नाही मी. सुलभ म्हटलं की लगेच दिशा वेगळी होऊन जाते. भागवत ग्रंथाचा यांचा व्यापार कधीच करू नये. पारायण मांडायचे स्वखुशीने मांडा, म्हणजे पारायणांचे पैसे कधीच घेऊ नयेत. समजा मला एका ठिकाणी पारायण मांडायचे आणि पारायणांच्या नावाने आम्ही जर पैसे घेतले, त्या नियोजनासाठी आलेला पैसा स्वखुशीने प्रत्येकाने द्यावा, पण त्याचा व्यापार आपण करू नये. आता मला मंदिर बांधायचंय, बांधणार, अवश्य बांधणार, कारण असं नियोजन करायचंय की त्या ठिकाणी 24 तास भक्तांचं रीग असेल, हजारो सेवेकरी रोज असतील, आणि त्यांना भगवंत काय, भगवंताची भक्ती काय, त्या प्रकारच्या साधना अशा स्थानावर आम्हाला करायचे, लोकांकडनं प्रभू कृपेने करून घ्यायचे, पण त्याचा व्यापार नाही करायचा. दिवसापुरतं जे काय असेल ते आपल्याला मागवायचं. खोटी आश्वासनं जनतेसमोर द्यायची नाहीत, त्याचे परिणाम फार वाईट असतात. जनतेचा पैसा हा भगवंतासाठी अर्पण केलेला पैसा, म्हणजे त्यांचं दुःख आपण घेतो ते भक्ताच्या जोडीत, त्या भगवंताच्या जोडीत घेत असतो, आणि त्याच्या जोडीतनं तुम्हाला अनेक प्रकारचे दुःख निर्मूलन करण्याचे आशीर्वाद मिळत असतात. पण तो पिढीचा पैसा जर आपण घेतला आणि तो खाल्लात आणि त्याचं अन्न पचलं, अनेक प्रकारचे विकार जन्माला येतात, परिणाम पुढे दिसतात, मोठमोठी वादळे येतात आणि पिढीच्या पिढ्या उद्ध्वस्त होतात. म्हणून धर्म कार्य करण्यासाठी बुद्धिवान लोकांचं काम आहे. बुद्धिवान लोकांनी धर्माच्या दीक्षा घेतल्या पाहिजे धर्माचं कार्य करण्यासाठी. बुद्धिहीन लोक जर पुढे आलेत तर मग कलियुगात प्रभावशाली बनेल एकदम. काहीतरी वचक असतो, काहीतरी पुढे येऊन कार्य करण्यासाठी काही भीष्म प्रतिज्ञा असतात, गुरूंच्या काही शब्द असतात. आसनावर बसताना भगवंत कोणालाही बसून देतो, पण नंतर त्याची आसनावर बसल्यानंतर परीक्षा चालू होते. जगताच्या कल्याणासाठी हा कार्य कसा करतो. एक विशिष्ट बुद्धीची स्वतंत्रता दिलेली असते त्या महानात्म्याला देखील. त्याने स्वतंत्रतेचा फायदा किती घ्यावा ते ठरवावं. प्रत्येकाचा हिशोब असतो, तो परमेश्वराकडे असतो, आणि तो फार कठीण असतो, आईला काळ सांगतो. म्हणून मुंगी उंचा करकायचं, भगवंताचं दासून राहायचं, गळ्यात गटरमाळा घालायची नाही, लगेच भगवंत होऊन फिरायचंच नाही. मान्य आहे, संत विश्वातली फार मोठी शक्ती आहे, महान आत्मे जगात कल्याणासाठी असतात, ते विश्वातले फार मोठे आत्मे असतात. रामकृष्ण जर आले तर त्यांच्या चरणांजवळ बसतील, सेवेसाठी उत्सुक असतील. रामकृष्णांसारखे अवतार जरी आले, पृथ्वीवरच्या संतांचे ते सेवक असतात, लक्षात घ्या, दास असतात. कारण संतांसारखे विभूती संतच असतात, पण खऱ्या संतांबद्दल बोलतोय मी. खऱ्या ज्ञानाबद्दल बोलतोय. त्याच्या त्याबरोबर रिद्धी सिद्धी घेऊन स्वतःचं नाव लौकिक कमवण्याच्या मागे जे लोक असतात ते खोटी असतात. सिद्धीचं वैभव नको आपल्याला, भक्तीचं वैभव हवं, पूर्ण परमेश्वराचं वैभव हवं.
खरे गुरु स्वामींनी आपल्याला या पृथ्वीतलावर पाठवावेत, देहधारी गुरु. तर स्वामींना ते कठीण झालंय. खरे देहधारी गुरु कसे पाठवायचे? स्वामींना कठीण झालंय. तो प्रश्न गंभीर आहे. कारण अनेक धर्म संप्रदायामध्ये ग्रंथ हेच शेवटचे गुरु मानून टाकले. विषयच संपला. अरे गुरु तयारच होऊ शकत नाही आणि आलेच तरी संसारात कार्य करू शकत नाही. म्हणून ग्रंथ हेच गुरु मानले. पण सनातन हिंदू संस्कृती असं आहे की योग्य वेळेस योग्य भक्तांची जर खरं नितांत गरज असेल तर अजून सुद्धा लीला चालू आहेत भगवंताच्या, चोरून लपून का असेना तसे देहधारी गुरु सापडतात. खोटे नाही, चांगले, की जे भगवत भक्ती आपल्याला शिकवतात. जी भगवत भक्ती आपल्याला शिकवतात, जे कनेक्ट आपल्याला परमेश्वराशी करून देतात. अनुभव घ्यायचा असेल तर या वैरागला. जी भगवत भक्ती कशी असते, सत्संगाचा महिमा कसा असतो,